Welcome to Easy English with Kadu sir. Dear learner and students, in the series of the grammar, in the first part we have seen the helping verbs. Now, in the second part, again we are going to study about the helping verbs. Okay, it is called auxiliary verbs, model auxiliaries. Okay, and their usage, how it can be used in sentences. Dear learners, टेन्सेसमध्ये आपण बघितलं की कंटिन्युअस टेन्समध्ये am is are V4, was were V4, shall be will be V4. ओके, तर टू बी फॉर्म आपण वापरत असतो. टू बी फॉर्म आपण घेतलेले आहेत. नंतर परफेक्ट टेन्ससाठी है ना, हॅव हॅज हॅड याचा वापर करत असतो. आणि फ्युचर टेन्समध्ये शॅल बी विल बी. तर हे टू बी फॉर्म जे आहेत, टू बी वर्ब जे आहेत, ते मेन वर्कचं पण काम करतात आणि त्याच्यामध्ये आपण काय म्हणू, हेल्पिंग वर्बचं पण काम करतात. ओके, सो वी विल स्टडी टुडेज हिअर मॉडेल्स, म्हणजे मॉडेल ऑक्झिलरी जे आहेत. ओके, त्याचं मराठीत पण आपण या ठिकाणी अर्थ घेतलेला की मराठीत अर्थ काय होतो त्याचा, नंतर त्याचं फंक्शन्स काय, त्याचं कार्य काय आहे, आणि एक्झाम्पल घेतलेले आहेत. ओके, तुम्ही याच्यावरून काइंड्स ऑफ सेंटेन्सेस सारखे ॲसर्टिव्ह सेंटेन्स, इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स, व्हर्बल टाईप सेंटेन्स असं करू शकता. जसं एक उदाहरणासाठी आपण घेऊया एक सेंटेन्स, म्हणजे यू कॅन डू द प्रॅक्टिस. जसं कॅन शब्द आहे, कॅन, कॅन म्हणजे करू शकणे. ओके, याचं फंक्शन्स काय, एबिलिटी, पॉसिबिलिटी. याचा मराठीत अर्थ होतो करू शकणे. जसं आय कॅन स्टडी, आय कॅन प्ले, आय कॅन रीड, सी कॅन्स डान्स. एखादी गोष्ट एबल असणे, समर्थ असणे करण्यासाठी, त्याला म्हणतो आपण त्यावेळेस कॅन शब्द वापरतो. ओके, पॉसिबिलिटी. ओके, पॉसिबिलिटी जसं याच्यावरून आपण सेंटेन्स जर दिलं तर सेंटेन्स केलेलं आहे, आय कॅन रन फास्ट, म्हणजे मी धावू शकतो. त्याचं निगेटिव्ह जर केलं तर कॅनचा उपयोग करून आय कॅनॉट रन फास्ट. त्याचं व्हर्बल टाईपचं क्वेश्चन जर केला तर कॅन आय रन फास्ट. डिड यू अंडरस्टँड? म्हणजे याच्यावरून आपण हेल्पिंग वर्ब्स वरून इंग्लिशमध्ये, स्पीकिंगमध्ये, जसं क्वेश्चन टॅग करत असताना, क्वेश्चन टॅगचं पार्ट आपण नंतर घेणारच आहोत. ओके, जनरली पॅसिवाइज करत असताना टू बी वर्ब्स प्लस V3 फॉर्म येते. परफेक्ट टेन्समध्ये हॅव हॅज प्लस V3 फॉर्म येते. म्हणजे दीज हेल्पिंग वर्ब्स आर व्हेरी व्हेरी इसेन्शियल. ओके, तर पहिल्यांदा आपण त्याचा मराठीत अर्थ समजून घेऊ आणि त्याचं उदाहरण एक घेऊ, आणि यू कॅन मेक द नंबर ऑफ सेंटेन्स फ्रॉम दॅट. बघा, कॅनचा पास्ट टेन्स होतो कुड. कुडचा अर्थ होतो करू शकला. जसं तो जाऊ शकला, ही कुड गो देअर. मी अभ्यास करू शकलो, आय कुड स्टडी. तो करू शकला नाही, ही कुड नॉट स्टडी. ही कुड नॉट. तो बोलू शकला नाही, ही कुड नॉट टॉक. ही कुड नॉट टॉक इन इंग्लिश. कॅन करू शकणे, कुड करू शकला. त्याचं निगेटिव्ह केलं आपण या ठिकाणी. मी करू शकलो का, कुड आय डू. नंतर मेचा अर्थ होतो कदाचित किंवा परवानगी मागणे. कदाचित किंवा परवानगी मागणे. मे आय कम इन सगळे उदाहरण घेतले का. ओके, मेचा फंक्शन्स काय, परमिशन किंवा फ्युचर पॉसिबिलिटी. ओके, परमिशन मागणे किंवा फ्युचर पॉसिबिलिटी. मेचा पास्ट टेन्स होतो माइट. त्याचं पण परहॅप्स आणि पॉसिबिलिटी. इट माइट बी रेन. ओके, ही माइट कम टू स्कूल. कदाचित किंवा पॉसिबिलिटी. ओके, नंतर मस्ट म्हणजे जोर देणे. जनरली दीज वर्ड्स इज यू आर युझिंग वेन द, त्याचं फंक्शन्स काय दिलेलं आहे, कंपल्शन किंवा ऑब्लिगेशन. व्हॉट इज दॅट, कंपल्शन ऑर ऑब्लिगेशन. एखादी गोष्ट सक्ती करणे. तू क्लासला अटेंड झालाच पाहिजे. यू मस्ट अटेंड द क्लास. तू अभ्यास केलाच पाहिजे. यू मस्ट स्टडी. ओके, तू ती इंग्रजीत बोललीच पाहिजे. सी मस्ट टॉक इन इंग्लिश. जेव्हा ऑब्लिगेशन असते, सक्ती असते, काय म्हणून आपण त्याला मराठीत दिलेलं आहे, जोर देणे एखाद्या गोष्टीवर, त्याला म्हणतात कंपल्शन किंवा ऑब्लिगेशन. जसं ही मस्ट अटेंड द पार्टी, ही मस्ट अटेंड द क्लास. ओके, वुडचा अर्थ होतो विनंती करणे. वुड, सॉरी, शॅल याचा पास्ट टेन्स होतो शूड, आणि शूड म्हणजे कर्तव्यदक्ष असणे, ड्युटी फॉलो करणे. ओके,
याचा अर्थ टू फॉलो द ड्युटीज अँड ॲडवाईस. जसं यू शूड स्टडी डेली, यू शूड रीड अ बुक, यू शूड गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, यू शूड रीड होली बुक्स, ओके, यू शूड ओबे युअर पॅरेंट्स. सो दिस शूड वर्ड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. करायला पाहिजे, हे करायला पाहिजे. डॉक्टर म्हणतात की तुम्ही व्यायाम करायला पाहिजे. डॉक्टर ॲडवाईस अस टू टेक एक्सरसाइज, ओके. डॉक्टर advise her to do the yoga. Doctor advise her to eat a leafy vegetables. Okay, these should words. शूडचा अर्थ होतो कर्तव्य दक्ष असणे. ओके, टू फॉलो द ड्युटी आर ॲडवाइस. यू शूड स्टडी डेली. नंतर विलचा पास्ट टेन्स होतो वुड. वुडचा अर्थ होतो विनंती करणे. वुड, आय वुड लाईक टू कॉल माय फ्रेंड. यू वुड कॉल टू मी. ओके, वुड यू लाईक टू टॉक विथ मी. म्हणजे याच्यावरून हे जे सेंटेन्स दिलेले आहे त्याच्यावरून निगेटिव्ह सेंटेन्स आणि डब्ल्यू टाईप किंवा व्हर्बल टाईपचा जो इंट्रॉगेटिव्ह जो टाईप्स आहे सेंटेन्सचा ते वाक्य आपण करू शकतो. इतके महत्त्वाचे हेल्पिंग वर्ड्स. नंतर ऑट म्हणजे कर्तव्य करणे. याला ॲडवाईस, सजेशन. जसं वी ऑट टू ओबे अवर टीचर्स. ऑट, ओके. ऑट आणि जनरली शूडचा अर्थ सेम आहे, परंतु ऑट दिस वर्ड इज यूज इन ओल्ड इंग्लिश. नंतर नीड. नीड हे हेल्पिंग वर्ब्स पण आहे, मेन वर्ब पण आहे. जनरली नीड हा जो शब्द आहे हेल्पिंग वर्ब्स म्हणून यूज करत नाही, ओके, परंतु मॉडेल ऑब्जेक्ट्समध्ये त्याला घेतलेला आहे. नीड म्हणजे गरजच नाही. त्याचा अर्थ होतो नेसेसिटी, इसेन्शियल. दे नीड मनी. ओके, डू यू नीड द वॉटर, डू यू नीड द मनी. नीड म्हणजे गरजच नाही. नंतर डेअर म्हणजे हिंमत करणे. टू शो द इनफ करेज, धैर्य दाखवणे जास्त प्रमाणामध्ये. जसं सी डेअर टू टॉक विथ मी, हाऊ डेअर टू टच माय मोबाईल. ओके, यूज टू म्हणजे भूतकाळातील कथा